ठाकरे बंधू महापालिका निवडणूक एकत्र लढणार असं संजय राऊत यांनी माहिती दिलेली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र लढतील असं राऊतांनी म्हटलंय। इतरही महापालिकांमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। महापालिका एकत्र लढणार आणि जिंकणारही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरून आव्हान दिलंय। एकतरी महापालिका जिंकून दाखवा असं आव्हान मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय। तर एकत्र आल्याने ठाकरे बंधूंची ताकद वाढेल, पण त्यासोबत किती मराठी लोक आहेत हे बघा असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी लगावलाय। आणि ठाकरे बंधू कुठे कुठे एकत्र निवडणुका लढवू शकतात तर मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली महापालिका आणि नाशिक महापालिका या संदर्भात निर्णय झालाय असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। अधिकृत घोषणा जेव्हा होईल त्यावेळेला नेमकं काय ते समोर येईल। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे। आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार। आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही। आता मी तर काय ऐकलं नाही, पण आपण म्हणतायत संजय राऊत म्हणाले ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, अजून कल्याण डोंबिवली हे आम्ही जिंकणार। मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही आहे। ज्यांना एकत्र व्हायचं एकत्र व्हावं, लोकशाही आहे, कोणी एकत्र होऊ शकतं, कोणी वेगळं होऊ शकतं। पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवा। उगाच वल्गना काय करायच्या। लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे। उद्धव ठाकरेंना राज ठाकरे भेटल्यानंतर तर ताकद वाढली, दोघांची प्रचंड ताकद वाढली। एवढं बस। फक्त मराठी माणसं किती आहेत तुमच्यासोबत तेवढं शोधून पाहावं।